बातमी आहे। आमदारांवर झालेल्या हल्ल्यांवरून संजय राऊत यांनी महायुती सरकारसह पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधलेला आहे। राज्यात गुंडगिरीला पोसणारं सरकार आहे अशी टीका राऊतांनी केली आहे। दाऊदप्रमाणे सरकार टोळी चालवत असून टोळीचे प्रमुख दिल्लीत आहे असं म्हणत राऊतांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलंय। दरम्यान ठाकरे दाऊद आणि शकीलचे तिसरे पार्टनर असल्याचा पलटवार नितेश राणेंनी केलाय। त्यांच्यावरती अशा प्रकारे हल्ले करत असतील आणि त्या हल्ल्याला जर सरकारचं समर्थन असेल, सरकार मुकदर्शक बनला असेल, तर या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार आहेच, पण ते गुंडगिरीला पोसणारं सरकार आहे। आणि या गुंडगिरीचं नियंत्रण हे दिल्लीतून होत आहे, गुजरातमधून होत आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी महत्वाकांक्षामुळे किती शिवसेनेच्या स्वपक्ष नेत्यांना मारून टाकायचं, सुपाऱ्या द्यायच्या, त्यांचं घर उद्ध्वस्त करायचे, त्यांना त्रास द्यायचा, अशी असंख्य उदाहरणं उद्धव ठाकरेंच्या संदर्भात आम्ही नावासकट देऊ शकतो। ज्या पद्धतीने दाऊद इब्राहिम त्याच्या मुंबईतल्या टोळ्या चालवतो किंवा छोटा शकील, टायगर मेमन हे मुंबईत अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवतात किंवा चालवत होत्या, त्याच पद्धतीनं हे सरकार म्हणजे एक टोळी आहे सध्याचं, आणि त्या टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत, त्या टोळ्या चालवत आहेत। आणि मग त्या टोळ्या आपली सत्ता टिकवण्यासाठी खालच्या गुंडांच्या टोळ्या पोचत आहेत। मग आमदारांवर हल्ले, खासदारांवर हल्ले, लूटपाट, मर्डर, खून सगळं काही चालू आहे। दाऊद आणि छोटा शकील चा आता तिसरा पार्टनर किंबहुना बिझनेस पार्टनर, याचं नाव आता उद्धव ठाकरे म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। म्हणून मुंबईमध्ये आज जे काही जिहादी, अतिरेकी आणि ह्या लोकांच्या अंडरवर्ल्डच्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत ते उद्धव ठाकरेच्या आशीर्वादाने चालले आहेत का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आलेली आहे।